काय वेगळं होतं बाबांमध्ये म्हणजे असं? बाबा जे आहे ते खूप सरळ भक्तीचा प्रचार करत होते. ते फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही राम राम जप करा आणि हनुमान चालीसा वाचा. आणि ऍपल जे आहे ते बाबांचं फेवरेट फ्रूट आहे. तो एक इंटेन्शन म्हणजे त्यांनी ते ऍपल सुचल्यावर त्यांना ते सुचलं की आपण आता नवीन कंपनी जे फॉर्म करतोय ते ऍपल नावाने आपण हे करूया. आता तर मी हे पण बघितलं फक्त इंस्टाग्रामवर ते रील्स बनवायला आणि हे करायला, फोटो लावायला लोक तिथे जातात. तुम्हाला बाबा काय समजले? आता बाबाजी माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर मला कोणाची भीती वाटत नाही. मला असं वाटतं बाबाजी सब संभाल लेंगे. बाबा आणि मारुती राया यांचं काय कनेक्शन आहे? असं म्हणतात की बाबाजी हनुमानजीचं स्वरूप आहे आणि त्यांनी ते असताना बरेच फोटो मी त्याला व्हॉट्सअपला बाबांचा पाठवला. लगेच त्याचा फोन आला. तो म्हणते ये कौन है, ये आपकी दादाजी है क्या? मी म्हटलं अरे देवा, ह्याला नीम करोली बाबा माहित नाही. मग मी सगळं अपडेट केला. तुम्हाला कधी बाबा भेटले, दिसले, बोलले? मला ना बाबा वेळच्या वेळी गाईड करतात. हनुमान चालीसा वाचन हे बाबांनी दिलेली एक उपासना पद्धती आहे. हनुमान चालीसाविषयी काय सांगा? हनुमान चालीसामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, और देवता चित्त न धरई, हनुमत सेही सर्व सुख करे. म्हणून सांगते सरेंडर करा आणि नियमितपणे वाचा. परंतु एक पर्पज काय आहे लाईफचं किंवा ते धाम सुरू करण्याचं किंवा चालवण्याचं? एक तर पर्पज हा आहे की हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या राजमंचावरती डॉक्टर संगीता आनंद या अशा हस्ती आहेत. तुम्हाला त्यांचा परिचय थोड्या वेळात होईलच, परंतु मी त्यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे जागतिक लेवलवरती प्रसिद्ध असलेले निब करोली बाबा यांचा जो मुख्य आश्रम कैचीधाम येथे आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं निब करोली बाबाचं धाम ठाण्यामध्ये ज्यांनी सुरू केलं, त्या अशा आदर्श किंवा पूजनीय म्हणू शकतो, कारण जे काम त्यांनी केलेलं आहे ते अर्थातच खूप मोठं आणि वाखाणण्याजोगं आहे. अशा पूजनीय डॉक्टर संगीता आनंद आपल्या राजमंचावरती आलेल्या आहेत आणि त्या आज त्यांचा अनुभव निमकरोली बाबाविषयीच्या ज्या काही कथा किंवा त्यांची शिकवण, त्यांचा भक्तिमार्ग या सर्वांविषयी सखोल चर्चा करण्यासाठी मंचावरती आलेल्या आहेत. मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. आपण सरळ त्यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला काय नवीन माहिती ऐकायला मिळते ते. नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार. जय श्रीराम, जय हनुमान, जय बाबाजी. जय हनुमान, जय बाबाजी. कशा आहात मॅम? मी बरी आहे. मी तुम्हाला काय म्हणू, मॅम म्हणू? तुम्ही मला ताई म्हणा, ताई मला म्हणू. जास्त आवडेल. ओके, खूप मलाही आवडेल ताई म्हणायला. कशा आहात ताई? मी बरी आहे. काय मुळात चाललंय तर सध्या? छान चाललंय सगळं. मी इथे थोडंसं तुम्हाला एक ॲड ऑन करायचं असं आहे की मी नाही सुरू केलंय, बाबांनी मला निवडलंय आणि हे माझ्याकडनं झालंय. ते कसं झालंय ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. 100%. आणि मुळात सकाळी आज मी लवकर आली आहे, मुंबईवरून निघालेली. आणि मला मनातल्या मनात खूप आनंद असा होत होता की पुणे हे माझं जन्मस्थान पण आहे. बरं. आणि हा पॉडकास्ट आज पुण्यामध्ये शूट होत आहे, म्हणजे हे बाबांचीच लीला आहे. अगदीच. हे सगळं घडून आणलंय त्यामध्ये. थोडक्यात तुमच्याविषयी एक बॅकग्राऊंड, अगदी थोडक्यात, म्हणजे आपल्याला तुमचे एक्सपिरियन्सेस आणि बाबांबद्दल ऐकायला आवडेल. बरोबर. परंतु थोडक्यात तुमचं बॅकग्राऊंड आणि तुमचं इंट्रोडक्शन मी चांगलं करून दिले की मला माहित नाही. फक्त तुम्ही तुमच्या वतीने प्रेक्षकांना ओळख होईल, मग आपल्याला गप्पा मारता येतील. चालेल. मी डॉक्टर संगीता आनंद, मुळात ठाण्यातली राहणारी. आणि माझं व्यवसाय होता ह्या आधी, धाम सुरू व्हायच्या आधी. त्याच्याही आधी मी नोकरी करत होते, एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये होती. बरीच वर्ष मी जॉब केला. त्यानंतर असं वाटलं की आपण स्वतःचं काहीतरी व्यवसाय, म्हणजे असं म्हणतो ना, बरेच काही असे प्लॅटफॉर्म्स मी जॉईन केले होते. त्याच्यामध्ये खूप असं उद्योजकता व्हायचं होतं आणि मला करायचा होता बिझनेस, पण ते कुठेही झालं नाही. ह्याचं कारण मला आत्ता कळलं, कारण मला ह्या स्पिरिच्युअलिटी आणि बाबांचं काम पूर्ण करायचं होतं, म्हणून कदाचित ते झालं नाही. आणि आता मी फुल टाइम बाबांच्या सेवेमध्ये आहे, धाममध्ये असते. काय होतं, मी तुमच्याशी बोलतोय, आपण दोघे महाराष्ट्रात, पुण्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये बसून बोलतोय. तुम्ही तुमचा बाबांचा जो धाम आहे तो ठाण्यामध्ये सुरू केलेला आहे. बाबा फार फेमस आहेत. आता ते कसे ते तुमच्याकडून कळेलच, परंतु त्यांचं कनेक्शन अगदी स्टीव्ह जॉब्स, मार्क झकरबर्ग, जुलिया रॉबर्ट्स, इतक्या महान, म्हणजे भारतातल्याच नाही तर जागतिक लेवलवरच्या, म्हणजे जर
आज मी सांगितलं की जगातले सगळ्यात इन्फ्लुएन्शियल पीपल 10 निवडा, तर त्यातले हे पहिले 3 हे येतील. पहिले 3 इतकी मोठी लोकं, म्हणजे त्यांनी काम काय केलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु ते त्यांच्या आयुष्यात जेव्हा फसतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम येतो, अशा लोकांना ज्यांच्याकडे यावंसं वाटतं, अशा महान नेमकरोली बाबाचा धाम, कैची धाम इथे आहे, परंतु महाराष्ट्रात फारसे असेलही, परंतु त्या लेवलवरती नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये साईबाबा, स्वामी समर्थ या सर्वांप्रती ज्ञान आहे सर्वांना, परंतु बाबांविषयी खूप कमी नॉलेज आहे. तर त्यांच्याविषयी थोडक्यात जर मला काही सांगता आलं तुम्हाला, की पहिले तर मला हा प्रश्न विचारायचा, की इतकं फेमस किंवा जागतिक लेवलवरच्या इतक्या मोठ्या हस्तींना बाबांचं वेड लागावं किंवा त्यांना त्यांचे एक्सपिरियन्सेस यावेत, काय वेगळं होतं बाबांमध्ये? म्हणजे असं वेगळं असं म्हणता येईल, कारण ना बाबा जे आहे ते खूप सरळ भक्तीचा प्रचार करत होते. ते फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही राम राम जप करा आणि हनुमान चालीसा वाचा. आता आता फॉरेनर्स वाचायला लागले, पण इंडियन्स पण वळायला लागले हनुमान चालीसा. पण हे ना तुम्हाला सांगते, हे एका दिवसाचं काम नाहीये. म्हणजे मी गेली आणि चमत्कार झाला असं नाही होत. त्यात तुम्हाला स्वतःला आपल्यामध्ये चेंजेस पण आणण्याचे खूप गरज आहेत. आणि जेव्हा आपण फॉरेनर्सचं बोलते, ते खूप डेडिकेटेड असतात. तुम्ही त्यांना काहीतरी सांगा, ते खूप रिसर्च करतील आणि मनापासून करतील आणि अपेक्षा न ठेवता करतील. आता जसं स्टीव्ह जॉब्स आश्रमात राहून गेले, जेव्हा ॲपल कंपनी जेव्हा त्यांना लॉन्च करायची होती, प्रेक्षकांसाठी तो किस्सा परत सांगूयात आपण, म्हणजे काय होतं ते, तो त्यांचा अनुभव काय होता बाबांप्रती? स्टीव्ह जॉब्सचा त्यांचा असा अनुभव होता की ते खूप अगदी लॉस त्यांनी झेलला होता, कंपनीज फॉर्म करून त्यांचं बरेच काही प्रॉब्लेम्स आले त्यांना. त्यानंतर त्यांना कळे ना काय करायचं, म्हणून ते कॅन्ची धामला जेव्हा पोहोचले तेव्हा बाबा तिथे नव्हते. म्हणजे त्यांनी बाबांची ऑलरेडी समाधी घेतली होती, बाबांनी देह सोडला होता. पण जेव्हा स्टीव्ह जॉब ते पोहोचले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं की बाबांना प्रत्यक्ष भेटता नाही आलं, पण ते तिथे आश्रमात राहिले. आता हेच दुसरं कोणी असतं ना, ते बाबा नाहीये म्हणून ते निघून गेले असते. पण स्टीव्ह जॉब्स तिथे राहिले. मला वाटतं 2 वीक वगैरे असे 15 दिवस राहिले तिथे. त्यानंतर ते एके दिवशी असं साधना करत होते, तेव्हा तिथे हनुमानजीचं एक मंदिर आहे. तिथे गोल 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 ते ना असे गरक्या मारत राहिले. आणि त्यानंतर ना अचानकच त्यांना एक शब्द सुचला, ॲपल. आणि ॲपल जे आहे ते बाबांचं फेवरेट फ्रूट आहे. तर तो एक इंटेन्शन, म्हणजे त्यांनी ते ॲपल सुचल्यावर त्यांना ते सुचलं की आपण आता नवीन कंपनी जे फॉर्म करतोय ते ॲपल नावाने आपण हे करूया. आणि आज ॲपल जे तेव्हा सुरू झालेलं आणि आता ॲपल, ते तुम्हीच बघा. म्हणजे आजकाल लोक घरं कमी घेतात, पण ॲपल फोन आधी घेतात. स्टेटस सिम्बल झालंय ते असं. म्हणजे हे त्यांनी ते मिळवलंय, म्हणजे तेवढे डेडिकेटेडली काम पण केलंय त्यावर. आणि असं नाही की ते स्टीव्ह जॉब्स रेग्युलर येतात. ते एकदा आले, मध्यंतरी थोडं आले आणि मग ते असे रेग्युलर येत नाही, पण मनापासून ते साधना करतात बाबांची, करत होते आताही. कारण जेव्हा ते गेले हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या बेड साईडला सिस्टर्सला बाबांचं एक बुक सापडलं, ब्लँकेट सापडली. आणि ते बुक होतं मिरॅकल ऑफ लव्ह. ते पुस्तक असं आहे ना, त्याच्यामध्ये बाबांचे बरेच चमत्कार लोकांनी अनुभवलेले, ती स्टोरीज त्याच्यामध्ये आहेत, शॉर्ट स्टोरीज. स्टीव्ह जॉब्स जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या बेड साईडला ते पुस्तक आणि एक ब्लँकेट सापडलं असं. ग्रेट. म्हणजे महानता इथेच समजून येते. परंतु याच्यात मला हा प्रश्नही फार पडतो की लोकांच्या मानसिकतेला घेऊन माझा हा प्रश्न आहे की नीमकरोली बाबाला, स्टीव्ह जॉब्सला किंवा मार्क झकरबर्गला त्यांची भुरळ पडली म्हणून आपल्याला भुरळ पडते, आपल्याला त्यांच्या व्हॅलिडेशनची गरज पडते का, असं माझा हा सरळ साधा प्रश्न आहे. असं आहे, होतं. म्हणजे जर का विराट कोहली तिकडे गेलाय तर मीही गेले तरी माझं काम होईल. पण विराटजी किती मेहनत करतायत त्यांच्या गेमच्या मागे, किती डेडिकेशन आहे, ते कोणच बघत नाही. प्रत्येकाला असं झालंय ना की आज मी इथे गेली म्हणून मला हे लगेच मिळालं पाहिजे, इन्स्टंट. जसं आपण म्हणतो ना, सगळं आत्ता केलं की आता मिळालंच, तूप खाऊन लगेच रूप आलंच पाहिजे, असं होत नाही. त्याच्या मागचं बॅकग्राऊंड पण खूप असतं, खूप मेहनत असते, खूप साधना असते. असं जस्ट फॉर द सेक ऑफ गेलं आणि तिथे. आता तर मी हे पण बघितलंय, फक्त इंस्टाग्रामवर ते रील्स बनवायला आणि हे करायला, फोटो लावायला लोक तिथे जातात. पण तिथून काय शिकून येतात हे सांगा ना आम्हाला, ते का नाही कोण सांगत? बरोबर. असं आहे.
कैची धामला जाऊन किंवा बाबांची सेवा ते पण भक्ती एक किंवा प्रकारचं ना एक प्राइड झालंय की मैं कैंची धाम जाके आया, मैं तो गए साल जाके आया, मैं गई थी असं. काही अरे काही लोक बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी हो सुद्धा जात आहेत. हो. आता किती जण आमच्याकडे पण येतात की मेरे बकेट लिस्ट में, मैं बोला अरे बाबा का धाम बकेट लिस्ट में, असं आहे ते. ओके. मला तेच आता काय ज्यांना अनुभव आले, हे मोठी मोठी नावं आपण घेतलीच आता, त्यांचं आयुष्य फार पालटलं. ॲपल बाबांनी दिले असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आज जगाला जे दिलेलं आहे ते. त्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे, परंतु एक भक्त ज्यांना एक्सपिरियन्स आले ते माझ्यासमोर बसलेले आहेत. आता त्यांचे एक्सपिरियन्स न विचारता मी तुमचे एक्सपिरियन्सेस विचारतो. तुम्ही महाराष्ट्रात राहून, ठाण्यात राहून कैची धाम, निमकरोली बाबा हे सगळं कसं काय घडून आलं? ह्याच्या मागे पण एक स्टोरी आहे खरं. आपण म्हणतो ना, जोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम्स येत नाही तोपर्यंत आपण देवाकडे वळत जात नाही. नाही. पण मी तर आता असं म्हणेन की तुम्ही आनंदित असाल तरी देवाकडे जा, दुःखी असाल तरी तुम्ही देवाकडेच जा. पण माझ्या बाबतीत असं झालं की मी बरीच वर्ष कॉर्पोरेट लाईफमध्ये जॉब केला, तर माझं असं देव मंदिरात जाणं की असं खूप फार नव्हतं. पूजापाठ वगैरे असं काही जास्त नव्हतं, फ्रँकली सांगते. फक्त नमस्कार करायचा. पण एक आहे, मी गरजू व्यक्तींची नेहमी मदत केली आहे. हे मी पहिल्यापासून माझं ठरलेलं की एक वेळ आपण देवळात नाही गेलं, हे नाही केलं, ते नाही केलं तरी चालेल, पण ज्याला गरज आहे आपण त्याची मदत पहिला करायला पाहिजे. तसं माझं ऑफिसमध्ये पण व्हायचं, बाहेर पण व्हायचं. बरेच सोशल ॲक्टिव्हिटीज माझे चालू होते. तर असं करत करत एके दिवशी मला असं वाटलं की आता आपण थोडंसं एजिंग जेव्हा होतं तर आपल्याला पॅशन आणि सगळं पूर्ण करायचं असतं ना. तर मी म्हटलं आता आपण पनाशीकडे जसं आपण जाऊ, तर आपण जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करू. तर हा विचार करून मी 11/11/2022ला जॉब सोडला, रिझाइन केलं. त्या 14-15 वर्षाच्या करिअरमध्ये मी खूप कॉन्टॅक्ट्स असे छान बनवले होते. मला असं वाटलं की आता एवढा एक्सपिरियन्स आहे आपला, असे चांगले कॉन्टॅक्ट्स, आता आपण जेव्हा बिझनेस आपला सुरू करू, फ्रीलान्सिंग करू, तर आपल्याला छान मदत होईल लोकांची. पण तो माझा गैरसमज होता फ्रँकली. कारण ती जी व्हॅल्यू होती नी, ती फक्त त्या चेअरपुरती होती. जेव्हा आपण त्या खुर्चीवर असतं, पॉवर असते, तोपर्यंतच असतं. तुमच्या मागे पुढे लोकं येणार, मॅडम, मॅडम, मॅडम सगळं. पण मग नंतर एकदा ती चेअरवरनं आपण सरकलो की मग त्यांना आपल्याला हे करा. पण ते विसरतात की फिरून कधीतरी मदत लागणारच आहे ना शेवटी. तर असं करत मग मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला. पण स्टार्टिंगला 3 महिने वगैरे छान चाललं. पण माहीत नाही काय झालं आणि एवढे लॉसेस व्हायला लागले ना, सगळीकडे पैसे अडकायचे, प्रॉब्लेम्स यायला लागली, लोकं फसवायची, पेमेंट्स देत नव्हती. तर माझे जेवढं सेव्हिंग होतं ना 1.5-2 वर्षात, हे सगळं असं एक्झॉस्ट व्हायला लागलं. तर मला असं कळेच ना, म्हणजे करू काय नक्की? तर एके दिवशी असं झालं, माझ्या मैत्रिणीचा एक मी Instagramवर फोटो पाहिला. त्याच्यावर फक्त तिचा फोटो होता, मागे ते बाबांचं कैंचीधामचं मंदिर रेड अँड येलो कलरचं आणि हॅशटॅग कैंचीधाम एवढंच लिहिलं होतं. त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. तर मी ते बघून सोडून दिलं. मग काही लक्ष दिलं नाही. पण त्या फेजमध्ये खूप स्ट्रगल, म्हणजे माझे जे फायनान्सेस होते, सेव्हिंग्स होते, ते सगळे संपत चाललेले. आता बघा, काही गोष्टी ना, म्हणजे स्ट्रेस ते आपल्याला दिसत नाही. हाताला लागलं, फ्रॅक्चर झालं ते दिसतं. लोकं विचारतात, "अरे काय झालं? पडलास तू?" यू नो. पण जेव्हा तुमचं फायनान्शियल स्ट्रेस किंवा मेंटल स्ट्रेस असतं, तर ते लोकांना कळत नाही. आणि जेव्हा आपण सोसायटीमध्ये राहतो किंवा फॅमिलीमध्ये राहतो, तर आपल्याला ते फेक लाईफ जगणं खूप गरजेचं असतं. कारण मुलं आपल्याला बघतात, शेजारचे बघतात, ते सगळं आपल्याला मेंटेन करावं लागतं. तर हळूहळू माझं मेंटल इश्यूज पण मला खूप वाढायला लागले. म्हणजे एवढं स्ट्रेसमध्ये मी अक्षरशः सांगते तुम्हाला, तासनतास रडत बसायचे. मला कळायचंच नाही की काय झालंय नक्की मला. मग हिलिंग थेरपीज घ्यायला सुरू केले. सायकोलॉजिस्टला कॉन्टॅक्ट केलं. मग ते थेरपीज घेतले वगैरे. मग तेव्हा बरं वाटायला लागलं. मग नंतर मग वेळ असायचा तर Instagram उघडलं, Facebook उघडलं की मला बाबांचे फोटो यायला चालू झाले. त्याच्यामध्ये ना ते असे रिलेव्हंट मेसेज यायला चालू झाले म्हणजे आपण जेव्हा फोन ओपन करतो तर Instagram ओपन केला तर आपलं ते फीडमध्ये अल्गोरिदम प्रमाणे ते यायला लागलं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असायचं की तू डर मत बेटा, मैं बैठा हूं ना. मग मी बोलते हां बाबा, बैठे हो, मुझे पता है. मग कधी यायचं की शिवजी के मंदिर में जल चढ़ा दे, मैं तुझे सोमवार को वहाँ मिलूंगा. मग मी जायची मंदिरात जल म्हणजे शिवजीच्या मंदिरामध्ये. ते झालं. मग कधी यायचं की मोतीचूर के लड्डू लेके हनुमान मंदिर में आ जाना, मैं तुझे वहाँ मिलूंगा.
मग मी हनुमान मंदिरमध्ये जायला लागली. तर मला हळू-हळू मुलं हसायला लागली. ते म्हणे, "मम्मी हे सगळं अल्गोरिदम असतं, असं काही हां, ते करायचं रँडम नसतं." फोटोज तुम्ही जे सर्च करता हां, त्याच्याशी रिलेटेडच तुमच्यासमोर येतं. करेक्ट. ओके. पण माझा विश्वास होता, की नाही बाबा माझं ऐकतायत. तर मी बऱ्याच वेळेला मग लाऊडली न बोलता हळू मनातल्या मनातच बोलायची, "बाबाजी आज ये हुआ, आज वो हुआ." असं मी म्हणजे हं, फोटो बघून हं, असं हं, हं. सांगायला लागली. मग एक दिवशी असं वाटलं, की आपल्याला कॅंचीधामला जायला पाहिजे. अचानकच ठरलं कॅंचीधामला जायचं आणि आम्ही कॅंचीधामला पोहोचलो. हं, अक्षरशः म्हणजे तो जर्नी ना एवढा स्मूथली आणि चांगला झाला ना, हं, तिकीट्स पण कन्फर्म मिळाले, गाडी पण आम्हाला चांगली आली पिकअपला. तिथे पोहोचलो, तिथे बसून हनुमान चालीसा वाचला. हं, त्या दिवशी डेडिकेटेडली मी तिथे बसून हनुमान चालीसा वाचला. नाहीतर माझं असं कधी वाचला, कधी नाही वाचला, कधी ऐकलं असं हं, होतं. हं, हं. आणि हनुमान चालीसामध्ये असं लिहिलंय, "जो यह पढे हनुमान हनुमान चालीसा." चालीसा तर होय ते सिद्धी पढणं साखी. खूप म्हणजे वाचणं खूप गरजेचं आहे. तर त्या दिवशी मला ते रिअलाईज झालं, की ते आपल्याला हं, हं, वाचलंच पाहिजे. हं. तिथे बसून वाचलं आणि मग निघत होतो एवढ्यात तो एक माणूस आला आणि तो म्हणाला सिक्युरिटी होता. तो म्हणाला, की "अभी दीदी जाओ मत आरती शुरू होने वाली है." हं, हं. मग मी थांबली तिथे आणि मी मनातल्या मनात बाबांना सांगते, "बाबा, मैं इतने दूर से आई हूँ, मेरा इतना लॉस हो गया, इतना पैसा मेरा गया, अभी मेरे पास सेविंग भी नहीं है, अभी मैं क्या करूँ? मुझे समझ में नहीं आ रहा है। आप जो भी बोलेंगे ना मैं करूँगी, आप बस मुझे बोलो, मुझे क्या करना है?" हं. तर हे सगळं आपलं संभाषण माझं चालू होतं बाबांशी बोलते. आरती झाली. पुन्हा निघतोय तर परत एक माणूस आला, की "आपको किसी को मिलना है ऑफिस में तो आप जाके मिलो." मग आम्ही ट्रस्ट ऑफिसमध्ये रँडम. रँडम. हं. नंतर मग काय तो माणूस दिसला नाही हां मला तिथे त्या परिसरामध्ये. बरं. हां, आम्ही गेलो तिथे हे विचारलं आणि त्या पिरियडमध्ये ना मी एका मीडिया कंपनीबरोबर पार्टनरशिप केली होती. तेही काम काही व्यवस्थित सुरू झालेलं नव्हतं आणि एक शॉर्ट फिल्म प्रोडक्शन केलं होतं हं, आम्ही. हं. असं. मग तिथे गेलो तर माझ्या मनात असं होतं, की त्यांना एक डॉक्युमेंटरी वगैरे असं काहीतरी आपण बनवून देऊ बाबांविषयी किंवा ओके, एक ओके, म्युझिक ओके, अल्बम, भजन ओके. अल्बम असं काहीतरी करून देऊया. हं. तर तिथे विचारलं आम्ही म्हटलं, "सर मुंबई से आए हैं हम बाबा के लिए कुछ करना चाहते हैं." तो ते म्हणे, "क्या करोगे?" मैंने बोला, "आप बताइए ना, जो भी सेवा हम पॉसिबल है हम करेंगे." हं. तर ते हंसायला लागले. ते म्हणतात, की "क्या सेवा करोगे? यहाँ पे तो इतनी सेवा आती है, बाबा की कृपा है, सब कुछ तो अच्छे से चल रहा है, क्या करोगे?" मैंने बोला, "आप बताइए तो, हं. मैं करूँगी." तर ते म्हणाले, की "बेटा जहाँ कहाँ रहती हो?" मैं बोला, हं. "थाना में, मुंबई थाना में रहती हूँ." "तो आप जहाँ रहती हो ना, वहाँ बाबाजी का धाम शुरू करो." हां. तर मला तर एकदम आश्चर्य झालं. म्हटलं, हं. "हे काय सांगितलं?" आउट ऑफ कारण द बॉक्स माझं आउट म्हणजे ऑफ द बॉक्स हं, माझ्या हं. डोक्यातही नाही ते आणि आमच्या फॅमिलीमध्ये लांब-लांबपर्यंत कोणाचं काही मंदिर वगैरे काही हं, नाहीये हं, हं. आणि मी पण काही खूप पूजापाठ आणि उपवास ह्याच्यामध्ये वगैरे माझं काहीच नव्हतं. हं. तर मला ते शॉक झालं. म्हटलं, "बापरे! हे काय सांगितलं आता?" तर मी म्हटलं, "ये क्या बोल रहे हो आप?" बोला, "हाँ, आप सेवा करना चाहते हो ना? तो करो आप सेवा बाबा, जितनी चाहिए सेवा उतनी करो." आणि ते बोलणारे कोण होते? ते तिथे ट्रस्ट ट्रस्ट. ऑफिसमध्ये ओके, बसतात. हां. ओके. हं. सीनियर लेव्हलचे हं, 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 आहेत हं. ते. तिथे मग नंतर आम्ही म्हटलं त्यांना, की "सर मैं आपको एक बात बोलूँ? मैं बाबा जी को बोल रही थी कि आप जो भी बोलेंगे ना मैं करूँगी." हं. तर मुझे नहीं पता था बाबा जी इतनी जल्दी सबकी सुन लेते हैं हं. आणि मी हसली. तर ते हं. काय म्हणाले, "बेटा मैं आपको बोलूँ ना यहाँ पे लाखों करोड़ों लोग आते हैं, हं. लेकिन मैंने कभी किसी को ये बात नहीं बोली." धाम खोलो. हाँ, क्योंकि यहाँ पे ना बहुत एक्साइटमेंट में लोग आके बहुत कुछ कमिट करके जाते हैं। हं. हम ये करेंगे, वो करेंगे, वो करेंगे, बाद में कोई आता नहीं है। सिर्फ़ बोल के चले जाते हैं, बरोबर. लेकिन आपको बोले आप कोशिश तो करो। हं. तर मी म्हटलं मैं करूँगी लेकिन आप मुझे गाइड करो कैसे करना है। ओके. तर मग मी त्यांना म्हटलं की हनुमान जी की मूर्ति वगैरह स्थापना करनी पड़ेगी, बाबा जी की मूर्ति स्थापना करनी पड़ेगी। फिर वो तो मंदिर जैसा ही हो गया ना, फिर मैं हं. कैसे करूँ? मुझे तो कुछ भी नहीं आता, मुझे एक श्लोक भी नहीं आता बोलने, सिर्फ़ हनुमान चालीसा आता है। हं. तर ते म्हणाले, "चिंता मत करो, बाबा बैठे हैं ना, वो सब कर लेंगे, हं. तुम शुरू तो करो." हं. म्हटलं, "ठीक आहे, अच्छी बात है." तो होता 26 जुलै 2024 गेल्या वर्षी. बरं. आम्ही परत आलो 27-28ला मी रिटर्न आलो. रिटर्न आल्यानंतर आम्ही जागेचं जरा शोधकाम चालू केलं. तर घोडबंदर रोडला विजय गार्डन म्हणून एक एरिया आहे. तिथे आम्ही शोधताना माझी गाडी तिथे बंद पडली. ओके. चालू गाडी बंद पडली. काय झालं माहीत नाही आणि पाऊस होता, खूप पाऊस होता. थांबली इकडे-तिकडे बघत होती तर एक कन्स्ट्रक्शन छोटंसं चालू होतं काम. मग म्हटलं काहीतरी असेल इंडिकेशन बघूया. तर माझ्याबरोबर होते मी त्यांना विचारलं, की मला असं वाटतंय, की कदाचित ही जागा विचारायला हरकत नाही असं इथे थांबली आहे गाडी म्हणून.
मग मी उतरली आणि मग त्या ओनरशी वगैरे बोलली. तर ते मी त्यांना स्पष्ट सांगितलं. म्हटलं, बघा फायनान्शियल माझा प्रॉब्लेम आहे. थोडा वेळ द्यावा लागेल पेमेंटसाठी वगैरे, पण आपण हे करूया असं. तर ते म्हणाले, "ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ताई, तुम्ही करा. बरोबर. आपण सगळं कोऑपरेट करू तुम्हाला." म्हटलं, "ठीक आहे." मग मी तिथे त्यांना त्याही आधी मी जेव्हा कॅंची धामला होते हे सांगायचं राहिलं, तर मला ते काय म्हणाले, सर की "बाबा जी की मूर्ति और हनुमान जी की मूर्ति, अगर वो आना चाहे वो स्वयं आएंगे, तुम नहीं लाओगी." म्हटलं, "ऐसे कैसे? स्वयं कैसे आएंगे? स्वतःहून कसं येणार? कोणीतरी आणणार किंवा मला तर आणावी लागेल ना, एक्झॅक्टली. कसं करू मी?" तर ते म्हणाले, "नहीं तुम चिंता मत करो, बस जगह ढूंढो और बाबा जी का एक फोटो लगा दो. फोटो लगाने के बाद अपने आप सब काम होते रहेगा. बाबा जी पे पूरा सरेंडर करो, पूरा भरोसा रखो. अगर वो कोई कार्य शुरू करवाते हैं ना, वो एंड भी वही करवाएंगे." मैंने बोला ठीक आहे. मी आली आणि ते जागा शोधली वगैरे सगळं झालं आमचं. बाबाजींचा एक फोटो लावला. फोटो पण तो ॲक्च्युली फोटो असा नाही आहे, ती एक पेंटिंग आहे. कोविडमध्ये एक मला मुलगा भेटला होता. म्हणजे तो सिक्युरिटीचं काम करायचा ठाण्यामध्ये आणि त्याला ऑल ऑफ सडन ना जॉबमधनं काढलं. तर ती न्यूज माझ्याकडे आली. माझ्या एका मैत्रिणीने सांगितली. तर तर तो रात्री नाईट ड्युटी करताना तो स्केचिंग करायचा आणि खूप सुंदर पेंटिंग करायचा, खूप सुंदर. अच्छा. तर मी थोडंसं म्हणजे ते काम सोडून. नाही, कामावरच हो ना, सिक्युरिटी आयदर कामाव्यतिरिक्त त्याचा तो पर्सनल. पर्सनल तो ओके. स्केचिंग. तर तिथे कोणीतरी त्याला बघितलं होतं स्केचिंग करताना आणि त्याला कामावरनं काढलं. तर मला ते थोडंसं खूप ना सोशल ॲक्टिव्हिटीज करायचं हे, तर मग असं कसं काढू शकतो? तो काही झोपला नव्हता ना. स्केचिंग करणं म्हणजे काय, हा काही गुन्हा नाही आहे असं. तर मी त्याचा फोटो ह्याला टाकला ट्विटरला. तर ट्विटरला टाकल्यामुळे तो खूप फेमस झाला. तो मुलगा फेमस झाला त्याच्या स्केचिंग्स आणि याच्यामुळे आणि त्याला छान जॉब ऑफर वगैरे आली आणि खूप वेल नोन पर्सनॅलिटीनी, मी आता नाव नाही सांगू शकणार, खूप वेल नोन पर्सनॅलिटीनी त्याला जॉब ऑफर केला ॲज अ सिनेमॅटोग्राफर. स्केचिंग त्यांच्यासाठी पण तो करतो आणि त्याला पुढे VFX शिकण्यासाठी तो लखनौला गेला, विजय. आणि लखनौला जाऊन मग तो तिथे आता 3 वर्षाची डिग्री घेतली आणि स्वतः आता चेन्नईला वगैरे जॉइन करणारे म्हणतोय आणि स्वतःचा स्टुडिओ पण सुरू केलाय त्याने. तर त्याला मी बाबांचा फोटो पाठवला होता. म्हटलं, विजय मुझे ना एक पेंटिंग बना के चाहिए और बड़ा पेंटिंग बनाना, जितना बड़ा बना सको. तो बोला, दीदी बना तो दूंगा, कैसे भेजूं मैं? मैंने बोला, फ्रेम करके नहीं भेजना, वो पूरा कैनवस आप भेज दो, मैं यहाँ से फ्रेम कर लूंगी. तर फोटो मी त्याला व्हॉट्सअपला बाबांचा पाठवला. लगेच त्याचा फोन आला. तो म्हणतो, "ये कौन है? ये आपके दादाजी है क्या?" मी म्हटलं, "अरे देवा, ह्याला नीम करोली बाबा माहित नाही." मग मी त्याला सगळं अपडेट केला. विजय ऐसा-ऐसा है, नीम करोली बाबा, गूगल कर लो, तुम्हें पता चलेगा. मग त्याने काहीतरी 1.5-2 तास सर्च केला, सगळं रिसर्च केला. म्हणतो, "सॉरी दीदी, मुझे मालूम नहीं था, लेकिन मैं आपको वो पेंटिंग बना के दूंगा." मग एक 15 दिवसांनी त्याचं ते पेंटिंग आलं आपल्याकडे. आपण फ्रेम केलं आणि 14 सप्टेंबरला त्या जागेत आपण बाबाजींचं पेंटिंग लावलं. पेंटिंग लावल्यानंतर आम्ही पहिली आरती केली, म्हणजे हनुमान चालीसा म्हटलं. त्यानंतर इमिडिएट संडेला एक माणसाने मला कॉन्टॅक्ट केला, मयूरभाई म्हणून. तर ते मला आले भेटायला. दीदी आपसे मेसेज करत होते इंस्टाग्रामवर, आपको मिलना है, आपको मिलना है. तर मला असं मिलना है बोलले, तर मला नेहमी असं टेन्शन असतं की ना काय मिलना है, क्या बोलना है, म्हणजे असं जो भी फोन पे बोलो ना असं. तरी पण ते खूप इन्सिस्ट करत होते की नाही, मिलके बात करेंगे. तर मी म्हटलं ठीक आहे. मग ते आले धामवर, भेटले आणि मग ते म्हणाले, दीदी आपको एक बात बोलना है. मला हाँ बोलिए ना. तो पहले तो थैंक यू बाबा जी यहाँ तक आ गए. बोला, मेरे को थैंक यू मत बोलो, बाबा जी को ही बोलो कि वो स्वयं आए हैं. पण तुम्ही माध्यम आहात, हेच फार मोठी गोष्ट आहे. हो. तर ते म्हणाले, दीदी मैं ना हनुमान जी की मूर्ति लाना चाहता हूँ, आप मना मत करना. उसकी सारी व्यवस्था, स्थापना, सब कुछ मैं ही करूँगा, भंडारा भी मैं ही करूँगा. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, मला आठवलं, मग ते सर म्हणाले होते मला की हनुमान जी आना चाहे तो स्वयं आएंगे, तुम नहीं लाओगे. तर ते तसं झालं. स्थापना झाली, सगळं छान कार्यक्रम झाला. मग हळूहळू थोडंसं आम्ही इंस्टाग्रामला, फेसबुकला वगैरे टाकायला सुरुवात केली. मग थोड्या दिवसांनी कुणाल भाईचा फोन आला मला. ते म्हणाले, मैं यहाँ साउथ बॉम्बे में रहता हूँ, मेरा ऐसे-ऐसे बिज़नेस है, आपसे बात करना है. मला, हाँ बोलिए ना. तो बोले कि देखो अभी हनुमान जी आ गए, तो अभी बाबा जी भी आने चाहिए. तो बाबा जी की मूर्ति मैं लाऊंगा, स्थापना मैं ही करूँगा, सब कुछ मैं करूँगा. मैंने कहा ठीक आहे. तसे बाबाजी आले, स्थापना झाली. मग त्यानंतर तुम्हाला सांगते, रेग्युलर
म्हणजे एव्हरी सॅटर्डे आमच्याकडे सुंदरकांड पाठ, भंडारे हे कंटिन्यू चालायचे. नाही म्हटलं तरी 250-300 लोक जेवून जायचे. तो प्रसाद कुठून यायचा, ते जेवण कोण आणायचं, काय व्हायचं ते काहीच माहित नाही. म्हणजे एकदम ऑटोमॅटिक मोडमध्ये ते चालायला लागलं. आणि ती जी जागा होती विजय गार्डनची, ती 300 स्क्वेअर फीटच होती. पण एका वेळेला 300-400 लोक त्यात. कसे यायचे, रांग कुठून लागायची, जेवायचे कुठे, प्रसाद कुठे द्यायचं काही कळायचंच नाही. म्हणजे ऑटोमॅटिक मोडमध्ये हे सगळं. 7ला आरती झाली की 8:30ला तुम्ही आलात तर तुम्हाला वाटणार पण नाही इथे एवढी लोक येऊन गेली. एवढं क्लीन, सगळं छान. असं करत करत मग लोक खूप दुरून यायला लागली. चेन्नई, बँगलोर, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, कितीतरी गावांची नावं पण मला माहीत नाहीत. ते असे बोलतात, "अरे मॅम ते औरंगाबादच्या या साईडला येतं, त्या साईडला येतं." मी हां, हां असं बोलते आणि सगळ्यांशी बोलते आणि अशी लोकं यायला लागली. तर प्रत्येक जण जेव्हा यायला लागला, थोड्या दिवसानंतर तो परत परत यायला लागला. आणि मग ते प्रत्येक जण आपापला अनुभव सांगायला लागले. फॉर इन्स्टन्स आता जसं एक होते आमच्याच ओळखीचे आहेत ते, त्यांना एक मोठा फंड अरेंज करायचा होता. डॉक्टर आहेत ते. त्यांना नाही म्हटलं तरी CR मध्ये अरेंज करायचं होतं. तर ते मला सांगतात की नया हॉस्पिटल शुरू करना है घाटकोपर में, फंड्स का इशू है, तो कैसे अरेंज होगा पता नहीं. मैंने कहा बोलो बाबाजी को, बाबाजी कर देंगे आपका. ते आले 15 दिवसानंतर. मी धाममध्ये नव्हती. तर मला फोन, आप मैम आओ मेरे को बात करनी है आपसे, अभी इधर आओ, जल्दी आओ, जल्दी आओ. मी म्हटलं गेली मी बसली तर म्हणता, मैम आप यकीन नहीं मानोगे मेरा वो फंड अरेंज हो गया. मैंने बोला अच्छी बात है, कैसे हुआ. तो आप बोल रहे थे बाबा जी से बात करो. मैंने बोला बाबा जी आपको ही करना है, आप मेरे को फंड्स अरेंज करके दो. जिस आदमी के पीछे मैं लगा था मुझे ये अरेंज करवाना है, उन्हीं का फोन आया, मीटिंग के लिए बुलाया, भले 2 घंटा बिठाया लेकिन फंड्स अरेंज करके दिया. त्यांचं नवीन हॉस्पिटल सुरू झालं. तो एक इन्स्टन्स झाला. तर छान वाटलं. म्हणजे मला वाटलं की चला बाबाजी सगळ्यांचं ऐकतायत आणि कामं होत आहेत. मग हळूहळू लोक यायला लागली, मला सांगायला लागली की दीदी आप बोलो, बाबाजी से आप बोलो, मेरा ये काम है, मेरा वो काम है. मैं बोले नाही, आपको ही बोलना है. तुम्ही या तिथे बसा. कधी कधी तुम्ही संकल्प घ्या की मी रोज 5 वेळा हनुमान चालीसा वाचेन, 5 दिवस वाचेन, 21 दिवस वाचेन, किंवा रामराम जप करेन, किंवा मी रामराम लिहेन 108 वेळा रोजचं. असं काहीतरी तुम्ही स्वतःला सवय लावा आणि तुम्ही बोला. ती कामं बाबाजी करून घेतील. आणि तुमच्यासाठी ते असेल ना तर ते नक्की नक्की होणार. आणि पुढे जाऊन तिथे तुम्हाला धोका असेल किंवा काही प्रॉब्लेम येणार असेल ते कदाचित नाही होणार. तर तुम्हाला अपसेट व्हायचं काही कारण नाही. तुमच्याच बेटरमेंट ते समजून घ्या. ते कुठल्या प्रकारे त्यांची लीला करतात ना, कोणालाच अजून कळलं नाही. मलाही नाही कळलं. म्हणजे मलाही असं बऱ्याच वेळेला झालंय. तुम्हाला बाबा काय समजले? मला तुमच्यासाठी बाबा कोण आहे? बाबा माझ्यासाठी माझे बाबाच आहेत फ्रँकली. बाबा अशासाठी मी म्हणते कारण मला आता जी भीती होती ना की माझे बाबा नाही आहेत, माझ्या डोक्यावर कुठलाही गॉडफादर नाही आहे, असं एक असतं ना आपल्याला की चला हा व्यक्ती आहे तर आपल्याला भीती नसते. आता बाबाजी माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर मला कोणाची भीती वाटत नाही. मला असं वाटतं बाबाजी सब संभाल लेंगे, ते सगळं करतील. मी फक्त त्यांच्याशी बोलते आणि मी कम्प्लीट सरेंडर केलंय राजी. मी असं मनात एकही शंका नाही आणत कधी कुठलीही गोष्ट करताना किंवा की होणार की नाही होणार. मी ते बाबाजी देख लेंगे. व्हायचं असेल तर ते होईल, नाही व्हायचं असेल तर ते नाहीच होणार. सरेंडर आणि फेथ, कम्प्लीट फेथ. खूप मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगितलेत. जसे आपण पहिले नावं घेतली आणि त्याच्यानंतर मी काही पॉडकास्ट सुद्धा ऐकलेले आहेत की तुम्ही फक्त तिथे जा आणि तिथली एनर्जी फील करा. काहीतरी एकदम अचाट आणि वेगळी अशी अद्भुत एनर्जी आहे. असं बऱ्याच पॉडकास्टमध्ये बऱ्याच लोकांच्या आणि मोठ्या मोठ्या श्रीमंत आहेत, असे फेमस आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांच्या तोंडून तुम्हाला तिथे काय एनर्जी जाणवली आणि म्हणजे काय वेगळा एक्सपिरियन्स होता तिथे तुम्ही जाऊन? हनुमान चालीसा वाचली, तुम्ही सांगताय की एका रॅन्डम व्यक्तीने येऊन सांगितलं की तुम्ही ऑफिसमध्ये तुम्हाला कोणाला, म्हणजे तुम्ही विचारलं नाही की मला इथे कोणाला भेटायचं, तो एक व्यक्ती येतो तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणाला भेटायचं असेल तर ऑफिसमध्ये जाऊन भेटा आणि तो व्यक्ती पुन्हा तुम्हाला दिसत नाही. हे सगळं काय वाटतं तुम्हाला? म्हणजे बाबाला स्वतःला महाराष्ट्रात यायचं होतं असं वाटतं का तुम्हाला? मला हे सगळं बाबांचीच लीला वाटते. नाहीतर मी महाराष्ट्रातली उत्तराखंडला जाणं म्हणजे समथिंग डिफरंट. पण एक तुम्हाला सांगते, मी
जेव्हा माझं करिअर स्टार्ट केलं कॉलेज टाइम्सपासनं, माझे मित्रमैत्रिणी जे जुने आहेत कॉलेजमधले, शाळेतले वगैरे, तर त्यांना मी नेहमी सांगायची की मैं जब भी बुढ़ी हो जाऊंगी ना, तो मैं उत्तराखंड में जाके सेटल हो जाऊंगी. अच्छा. हां, हे मी सांगायची त्यांना. तर हे सगळे मला म्हणाले, "अरे उत्तराखंडी क्यों बोलती है? तू कश्मीर क्यों नहीं बोलती है? तू ये क्यों नहीं बोलती है? काय म्हणतात साउथचं ते कन्याकुमारी क्यों नहीं बोलती है? तू हमेशा उत्तराखंड में ऐसे क्या है?" मैंने कहा, "मुझे नहीं पता, बट मेरे को उत्तराखंड ही सेटल होना है." असं माझ्या डोक्यात होतं. नैनीताल में जाके मैं सेटल हो जाऊंगी. मग जेव्हा माझे हे प्रॉब्लेम सुरू झाले, तर सगळ्यांसारखं माझंही चालू झालं, देव ही कोणतरी सांगते ही पूजा कर, कोण म्हणते ही शांती कर, कोणी म्हणते ही हिलिंग मॉडॅलिटीज कर. तर तसंच मी टॅरो रिडिंग केलं होतं. तर टॅरो रिडिंगमध्ये मला त्या मॅमनी सांगितलं की तुझं एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे ना नैनितालकडे मला दिसतंय, तर ते काय आहे ते तू फाइंड आउट कर. तर मी म्हटलं, "नाही हो, मी कधीच त्या साईडला गेलेली नाही आहे, असं काय नसेल." तर ती म्हणे, "नाही, खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. ज्या दिवशी तुला ते कनेक्शन कळेल, त्या दिवशी तू तिथे जाऊन खूप रडशील." आणि ॲक्च्युअली तसंच झालं. जेव्हा मी केदारनाथला फर्स्ट टाईम गेली, माहीत नाही, मी बाबांची मूर्ती बघून मी एवढी रडली आहे ना, म्हणजे अशी हुंदके देऊन रडत होती, की का रडते मला माहीत नाही. ते आनंद अश्रू होते, दुःखाचे होते, का असेच होते, मला काही कळलं नाही. पण मी खूप असं वाटलं ना, की आपण वेंट आउट करतो कुठली तरी गोष्ट, सगळी वेंट आउट झाली आणि तिथून बाहेर पडल्यानंतर ना असं वाटलं, की कंप्लीटनेस वाटायला लागलं, की असं वाटलं, की काहीतरी एनर्जी आहे, जी आपल्याला ह्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढेल आणि नेहमी मला गाईड करेल असं. आणि आता बाबाजी आल्यानंतर असं तो व्हॅक्यूम, तो असं स्पेस म्हणता ना, असं काही वाटत नाही. असं वाटलं एक कंप्लीटनेस आले आणि आता छान वाटायला लागलंय. मी तुम्हाला सांगते राजी, मी एवढे फॉरेन टूर्स केले. मी ऑलमोस्ट 8-10 कंट्रीजमध्ये ऑलरेडी जाऊन आलेली आहे. लक्झरियस हॉटेलमध्ये माझं स्टे झालेलं आहे. पण तिथे जाऊन पण मला ना नेहमी डोक्यात काही ना काही असं वाटायचं, की अरे हे, ते आणि स्ट्रेस. पण जेव्हा मी आता ते राम राम धून आणि असं हनुमान चालीसा वाचते, बाबांच्या फोटोकडे बघते, मूर्तीकडे बघते, तर मला असं कंप्लीट वाटायला लागतं. आता मला जास्त भूक लागत नाही. आता काही मला असं वाटत नाही इथे फिरायला जावं, तिथे छान वाटतं. आता असं वाटतं लोकांशी बोलावं आत्मसमाधान म्हणू हां, शकतो. आणि त्यांना गाईड करा. त्यांना गाईड करायचं आहे, की तुम्ही सरळ भक्तीच्या मार्गावर या आणि सरेंडर करा. फेथ ठेवा. मी हे नाही म्हणत आहे बाबाजीवरच ठेवा. तुम्ही कुठलेही दैवत तुमचं असेल, कुठल्याही देवाला तुम्ही कंप्लीट सरेंडर करा. असं आणि विदाऊट एक्स्पेक्टेशन करा. असं नाही की मी हे उपवास केले तर मला हे मिळालंच पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न झालंच पाहिजे, माझा फ्लॅट झालाच पाहिजे, माझी कार आलीच पाहिजे, असं नका करू. जस्ट कीप डुईंग विदाऊट एक्स्पेक्टेशन. तुम्हाला आपोआप ते सगळं मिळेल आणि जे नाही मागत ते सुद्धा मिळेल. ते सुद्धा मिळेल. मग मागून तुम्ही ते कमी का करता? आता आमच्याकडे पण येतात ना, जनरली आपण बाबाजींचे फोटोज वगैरे मी धामध्ये ठेवते. ते विकत नाही आम्ही, ज्याला हवंय तो घेऊन जातो. आणि मी सांगते की तुम्हाला जे काही डोनेशनमध्ये टाकायचं बॉक्समध्ये ते तुम्ही टाका. त्याचं काही प्राइसिंग नाही आहे. तर ते फ्रेम बघितल्यावर पण ते लोक म्हणतात की दीदी छोटा फ्रेम है क्या, छोटा है क्या, छोटा है क्या. मैं बोला जब बाबा जी बड़े स्वरूप में आना चाहते हैं तो आप छोटा क्यों बोल रहे हो? अगर वो आपको ज्यादा देना चाहते हैं तो आप क्यों नहीं ले रहे हो? आप बोल के क्यों खराब करते हो? तर लोकांचं तेच आहे की आपण बोलून बोलून खराब करतो, मागून मागून खराब करतो. जर का तुम्हाला त्याही पेक्षा जास्त मिळणार असेल तर मग कशाला बोलता तुम्ही असं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मी काही पूर्वी पूजापाठ करत नव्हते. प्रॉब्लेम्स आल्याच्या नंतर एक थोडंसं अंधारात आल्यावर माणूस हातपाय झाडतो, चाच पडतो इकडे तिकडे आणि धावा करायला लागतो कोणाचा ना कोणाचा. त्या काळामध्ये तुम्ही इकडे तिकडे भटकलात आणि आज तुम्ही महाराष्ट्रातलं पहिलं निमकरोली बाबाचं धाम इथे सुरू केलेलं आहे. माझा फार विश्वास आहे या गोष्टीवरती की पुनर्जन्म असतो आपल्या पूर्वीच्या जन्माचे. कारण आपला या जन्मामध्ये जे काही संचित आहे त्याचं गाठोडं ते मागच्या जन्मामध्ये जिथे संपलं तिथूनच ते भरायला लागतं. म्हणजे काहीही संबंध नसताना तुम्ही कैची धामला जाता, तिथे भेटता, मग तो धामच महाराष्ट्रामध्ये येतो. हे तुम्हाला काय वाटतं का की म्हणजे काय कनेक्शन, पूर्वजन्मीचं काही कनेक्शन असावं किंवा काय असं? करेक्ट. असं मलाही, कारण माझा रिसर्च बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ते खूप अगदी होतं की हे मलाच का सांगितलं. तर मला माझ्याबरोबर लोक सांगायचे, अरे तू ग्रेटफुल राहा, तुला सांगितलंय, चांगलंय तुला ती सेवा मिळाली. म्हटलं तरी पण मला जाणून घ्यायचंय की मलाच का. तर म्हणून मी माझं आकाशिक रीडिंग करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये असं काही
त्यांनी मला सांगितलं इन्फॉर्मेशन, जे फक्त मलाच माहिती आहे, बाकी कोणालाच माहीत नाही. आणि ती पण मुलगी आम्ही अशी शोधली होती, जिला माझी आयडेंटिटी माहीतच नाही. बरं. कारण आज माझं नाव टाकल्यावर ना Googleला ते सगळं माझं येतं डिटेल. तर मला असं होतं, की नाही, असं अननोन कोणतरी पाहिजे, ज्याच्यामुळे जे काही ॲन्सर्स येतील ते बायस्ड नसून ते प्रॉपर माझे रिलेव्हंटच आले बरोबर. पाहिजे. मग आकाशिक रीडिंगबद्दल मी थोडंसं अजून इंटरनेटवर शोधलं, पॉडकास्ट ऐकले सगळं. असं मग एका मुलीला मी कॉन्टॅक्ट केला. तिने मला टाईम दिला. आमचं लगभग फोनवरच झालं होतं ते. झाल्यानंतर मी विचारलं, नाव विचारलं वगैरे सगळं डिटेल. मग मी म्हटलं, मला ना माझ्या पास्ट लाईफबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर ती म्हणाली, काय जाणून घ्यायचं आहे? म्हटलं, तुला जे सुचेल ते तू सांग मला, जे दिसेल ते. जे दिसेल ते. तर तिने मला असं सांगितलं, की पास्ट लाईफमध्ये मी एका पुजारीची मुलगी होती. आणि मग मी तिला विचारलं, की पुजारी म्हणजे कुठल्या मंदिराचे पुजारी? तर ते म्हणाले, हनुमानजीचं मंदिर ओके. असं. तर मी म्हटलं, मग मी कोण? तर मी म्हटलं, ती म्हणाली, तू त्यांची 4थी मुलगी होती. तुझ्या बाबांबरोबर तू मंदिरात त्यांना मदत करायला जायची. तुझे बाबा जास्त लोकांशी काही बोलायचे नाही, पण तू लोकांशी बोलायची. बरं. आणि सगळा जो तिकडचा कारभार आहे सगळं त्याच्यामध्ये हेल्प करायची, बाबांना हेल्प करायची असं. तर मी म्हटलं, माझी बाबांचं काय म्हणणं होतं त्यावेळेला? तर ती म्हणाली, त्यांची अशी इच्छा होती, की हे गावच्या एका कॉर्नरला हे मंदिर आहे, तर खूप मोठं मंदिर हनुमानजीचं बनवायचं आहे आणि बऱ्याच लोकांना हनुमान भक्तीमध्ये त्यांना आणायचं आहे. असं त्यांना तो मोठा आश्रम आणि मंदिर असं बनवायचं होतं. तर मी म्हटलं, मग काय झालं? तर ते म्हणाले, अचानक एके दिवशी ना त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते तुझ्यासमोरच गेले. तर मी म्हटलं, हार्ट अटॅक आला, माझ्यासमोर गेले? तर मी तिला विचारलं, मग त्यावेळेला माझ्या वडिलांचं वय काय होतं, एज काय होतं? तर ती म्हणाली, तुझ्या वडिलांचं एज होतं 56. ठीक आहे. आणि मी लागली रडायला. तर ती म्हटलं, काय झालं? म्हटलं, या लाईफमध्ये पण माझे वडील खूप पूजापाठमध्ये होते, पण ते जॉब करायचे. आणि पास्ट लाईफमध्ये मंदिरचे पुजारी होते, पण माझ्या बाबांचं आणि माझ्या आईचं जमायचं नाही, कारण ते पूजापाठमध्ये जास्त होते. ह्या जन्मी पण असंच होतं. माझ्या आई-वडिलांचं जास्त काही जमायचं नाही, नेहमी भांडणं असायची. आणि पप्पा जे काय करायचे त्याच्या मागे-मागे उभी राहून मी बघत असायचे. त्यांचंही 56मध्ये हार्ट अटॅक येऊन ते माझ्यासमोरच गेले. त्यावेळेला कोण नव्हतं, मीच होती. पास्ट लाईफमध्ये पण तसंच झालं, मी होती. आणि त्यांची इच्छा होती ते मंदिर पूर्ण करायचं, मोठं मंदिर करायचं. तर आत्ता माझा जन्म झालाय, मला हे मंदिर मोठं करायचं आहे. ओके. त्यांची जी अपूर्ण इच्छा आहे ती पूर्ण करायची आणि खूप लोकांना हनुमान भक्तीमध्ये आणायचं आहे. तर मे बी त्यामुळे तुम्हाला आता म्हणजे आपण बोलतोय असं ती म्हणाली. तर तिला तोपर्यंत माहीत नाही निमकरोली बाबाचं मंदिर ऑलरेडी धाम इथे सुरू झालंय ते. म्हटलं, अच्छा, मग आता प्रेझेंट लाईफचं काय माझं? काही कुठलंही बिझनेस माझं सक्सेसफुल नाही होत आहे, काय प्रॉब्लेम काय आहे? तर ती म्हणाली, तुझं ते नाहीच आहे. तुला पर्पज ऑफ लाईफ आहे, तुला ते कम्प्लीट करायचं आहे मागचं जे आहे ना. तर तू स्पिरिच्युअलिटीमध्येच हे कम्प्लीट कर, तुझं सगळं व्यवस्थित होईल. म्हटलं, अच्छा. माझे बरेच मुलांविषयी विचारलं, हजबंडविषयी विचारलं, सगळं झालं आमचं बोलणं. मग मी तिला विचारलं, म्हटलं, हे कसं काय ॲन्सर्स देता तुम्ही परफेक्ट? म्हणजे तुम्ही मला कधी पाहिलेलं नाही, मी तुम्हाला पाहिलेलं नाही, मग तुम्ही कसं काय देऊ शकता? तर ती म्हणाली, की असे ना मास्टर्स गाईड करतात हे उत्तर देताना. तर मी म्हटलं तिला, की कोणते मास्टर आले तुला हे उत्तर द्यायला माझ्याविषयी? तर ती म्हणाली, कदाचित तुम्हाला माहीत नसेल हो. मी म्हटलं, तरी पण तू सांग तर कोण होते? तर ती म्हणाली, निमकरोली बाबा. मला त्यावेळेला असं वाटलं, की कारण मी पण बाबांच्या फोटोसमोरच बसली होती. म्हटलं, बघ, सॉरी सांगते मी तुला मला माझी आयडेंटिटी आधी सांगायची नव्हती, कारण मला ॲक्युरेट ॲन्सर्स पाहिजे होते. बायस नको करायला होतं. तर मी म्हटलं, हे धाम असं सुरू झालंय आणि निमकरोली बाबाचंच आहे. तर ती म्हणाली, निमकरोली बाबाच आले सांगायला हे सगळं. तर असं आत्ता माझं पर्पज ऑफ लाईफ आहे, की हनुमान भक्ती आणि बाबांचं हे धाम आश्रम हे मोठं करायचं आहे महाराष्ट्र, जेणेकरून जे उत्तराखंडला नाही पोचू शकत ते महाराष्ट्रात तरी बाबांचं दर्शन घेतील. हे फार महत्त्वाचं आहे. उत्तराखंडला मी विचार केला जायचं तरी जाऊ शकत नाही. प्रत्येकाची ती परिस्थिती नसते, वेळ नसतो तेवढा किंवा ॲक्सेसिबिलिटी तेवढी लोकांना भेटत नाही आणि तुम्ही ते धाम
महाराष्ट्रात आणलं आणि ते खूप तिथेही छान कसं काम आहे ना, केलं. बाबा बोलवतील तरच तुम्ही जाऊ तरच तुम्ही शकाल. जाऊ शकता. किती लोकं तर कैची धामपर्यंत जाऊन रिटर्न आली आहेत. त्यांना आत जाता नाही आलं मंदिरात. पण कदाचित खूप लोकं येऊ शकत नाही म्हणून स्वतः बाबा इकडे आले असतील. होऊ असंही होऊ शकेल. शकतं. असंही होऊ शकतं. ओके. बाबा आणि मारुती राया हं. यांचं काय कनेक्शन आहे? असं म्हणतात, की बाबाजी हनुमानजीचं स्वरूप आहे हं. आणि त्यांनी ते असताना बरेच चमत्कार दाखवलेत लोकांना आणि किती वेळा तर ते एका वेळेला 4-4, 5-5 ठिकाणी ते असायचे. हं. तर तेव्हा काही इंटरनेट वगैरे असं काही नव्हतं. पण आता जेव्हा आपण पुस्तक वाचतो मिरॅकल ऑफ लव्ह त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, की बाबा मथुरेला पण असायचे, तर कधी लखनौला पण असायचे त्याच वेळी आणि हं. त्याच वेळी कैंचीधामला पण असायचे. हे कसं शक्य आहे? बरोबर. असं म्हणजे हनुमानजीचे अवतार आहेत अवतार असं आहे. म्हणलं जातं. हो. परंतु स्वतः हनुमानजी चिरंजीवी आहेत असं आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. हो. तर अवतार वगैरे हे म्हणजे कसं होईल? कारण त्यांनी ते हनुमानजीचं स्वरूप जे फॉरेनर्स जेव्हा आले होते, हं. त्यांनी ते स्वरूप पाहिलंय. वानर स्वरूप बाबांमध्ये पाहिलेलं आहे. हो. हो. एक दोघांनी पाहिलेलं आहे. ते लंगूर कसं आहे, हं, हं. तसे बाबाजींनी त्यांचा शेप चेंज केलाय लंगूर स्वरूपात. हे लोकांनी पाहिलेलं आहे. काही लोकांनी हे पण पाहिलं, की बाबाजी त्यांच्या घरी राहायला आले होते. रात्रीची वेळ होती आणि त्यांचं त्यांची जी बॉडी आहे ना, ती खूप मोठी झाली. एवढी मोठी म्हणजे सीलिंगपर्यंत. बरं. आणि मग ते व्यक्ती त्यांच्या मिसेसला बोलवायला गेले, की "ये बाबाजी बघ, म्हणजे किती विराट स्वरूप घेतलंय त्यांनी." तर तेव्हा ते नॉर्मल शेपमध्ये ऑलरेडी आलेले होते. असं. बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत इंटरनेटवरती हो. वगैरे. मला तुमचे अनुभव जाणून घ्यायला आवडतात. तुम्हाला कधी बाबा भेटलेत, दिसलेत, बोललेत? मला ना बाबा वेळच्या वेळी गाईड करतात, हे नक्की आहे. म्हणजे मी काय करते, असं बऱ्याच वेळेला मी असं ऑब्झर्व्ह करते, युनिव्हर्स आपल्याला काय मेसेज देत आहे. हं. तर बाबाजीच काही ना काही असे मेसेज पाठवत असतात. हं. आता एक इन्सिडेंट सांगायचं झालं तर मला कळत नव्हतं, की मी ते काम करू किंवा नको करू. मीन्स हे धामचं. नाही धामचं नाही, अजून एक काम होतं. हं. काम घ्यायचं होतं म्हणजे मला ओके, त्यांचं ओके. काम करू की नको असं माझ्या डोक्यात होतं. पण मग जेव्हा मी असं जात होती गाडीमध्ये तर समोर मला ना एक तो स्विगीवाला जो असतो ना बाईकवाला, तर ते असे कॅरियर्स असतात त्यांचे. तर त्याच्यामध्ये मागे फक्त त्याच्या कॅरियरला लिहिलं होतं नो, NO हं. असं. तर माझ्या डोक्यात तेच होतं, की मी काम करू का नको? बाबाजी क्या करूँ मैं? उसका काम लूँ करने या नहीं करूँ ऐसे? हं. आणि तो बाईकवाला माझ्या पुढे होता. त्याच्या कॅरियरला ते नो लिहिलं होतं हं. आणि त्यांनी राईट घेतलं. अच्छा. तर मला ते असं इंडिकेट झालं, की नो इज द राईट आन्सर. ओके. आलं लक्षात? हां. ते काम नाही घेतलं हे कारण सिम्बॉलिक म्हणजे सिम्बॉलिक. ओके. ते काम नाही घेतलं आणि हं. आत्ता मला कळतंय, की बरं झालं नाही केलं कारण खूप मोठा लॉस होणार होता त्यात पण. हं. पण कधी असं दर्शन दिलंय बाबा स्वतः आलेत किंवा स्वप्नात. ओके. काय अनुभव होता तो? स्वप्नात आले. बऱ्याच वेळेला मला रात्री पण असं जाणवलं, की मला कोणतरी हलवतंय असं. ओके. हां, आता ते मला कळतो तो स्पर्श असा हलवतंय असं कळतंय. हं. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, की आम्ही जेव्हा विजय गार्डनवरनं नवीन ठिकाणी शिफ्ट करायचं होतं, हं. तर तात्पुरतं 1 महिना आमच्या घरी होते बाबाजी. हं. सगळी सेवा आम्ही घरीच करायचो. हं. तर आमच्या हॉल रूममध्ये आम्ही CCTV लावलेला आहे. हं. तर आमचं 3-3:30 वाजता मूव्हमेंट होते असं जाणवायचं. हं. आम्ही जेव्हा सकाळी फुटेज चेक करायचो ना, मूव्हमेंट होते असं दाखवायचं, पण असायचं काही नाही खरं. हं. तर म्हणजे मला असं वाटायचं, की बाबाजींचा प्रेझेन्स आहे आणि ते दाखवतात. ते ग्राउंड फ्लोअरला आम्ही ठेवलं होतं सगळं. हं. ते अजून पण आहे आमच्याकडे बरं. CCTVमध्ये. तर असं काही गोष्टी म्हणजे विश्वास अ, अ, खूप आहे माझा. एवढा जास्त आहे का अनलिमिटेड मी सांगताही येणार नाही. मी किती वेळा तरी पण मला ना, मी असं त्यांच्याशी बोलते, "बाबाजी आप हो ना, आप देख रहे हो ना, आप सब हं. करोगे ना?" तर असा एक इन्सिडेंट मला सांगायचं होतं, की मी काकडी घाटला जेव्हा एप्रिलमध्ये गेली होती कॅंचीधामला, तर काकडी हं. घाटमध्ये तिथे माकडं असतात. तर माकडांना मी तो थेपला कॅरी केलेला होता, तर तो मी त्यांना भरवत होती आणि त्यांना सांगत होती, की "बाबाजी आप हो ना, आप सब संभाल लोगे ना?" असं. असं मी त्यांना भरवत होती. आणि 15 मिनिटानंतर ठाण्याधामचे स्टाफ जो माझा आहे, त्यांचे मला मेसेजेस यायला लागले. "मॅम इकडे माकड आला मंदिरात." अरे! तिथे झाडावर माकड आला आणि तिथे बसून ती फळं खात होता त्या झाडाची अशी ती. वाह! पानं आणि फळ खात होता असं. तर मला असं मग मी सॉरी म्हटलं, म्हटलं, "सॉरी, सॉरी बाबाजी मैंने आप पे डाउट किया. आई एम सो सॉरी. आप तो हो हर जगह हो, हर जगह." हं. असं.
तो एक इन्सिडेंट झाला. त्यानंतर मी परत आली, सॉरी म्हणाली असं. परत मे महिन्यामध्ये असं झालं माझं की बाबाजी ये सब ऐसे इशू हो रहा है कुछ, तो क्या करूँ मैं? आप तो हो ना, आप सॉल्व करोगे ना असं. नंतर बघते थोड्या दिवसानंतर तर एप्रिल महिन्यातलाच एंडचा एक फुटेज CCTVमध्ये सापडला. तो लाईट अशी ब्लिंक होते जसं का आपण म्हणतो ना की विजा कशा चमकतात. आम्ही तो CCTVचा जो कॅमेरा आहे तो बाबाजीवर न ठेवता मी समोर ठेवला होता. कारण मी कोण ना त्यांना चेक करणारी काय. तर मी समोर भक्त येतात उभे राहतात तिथे ठेवला होता. तर तेही मी तुम्हाला फुटेज शेअर करेन. तर ते असे ब्लिंक होत होते आणि अचानक लाईट ऑन झाली कंप्लीट आणि नंतर मग ऑफ झाली, मग नॉर्मल असं. कारण त्या साईडला लाईटच नव्हती. मग ती लाईट्स येत कुठून होते मला तेच कळलं नाही. पुन्हा मग माझं तेच झालं, बाबाजी सॉरी सॉरी मैंने आप पे आपको ऐसे बोला, मेरा वो इंटेंशन असं, म्हणजे मी मनातल्या मनात ते त्यांना सॉरी म्हणत होते. मग माझा अनुभवपेक्षा मला असं म्हणायचं की जे भक्त येतात त्यांचे अनुभव पण धाममध्ये त्यांचेही अनुभव खूप वेगळे आणि छान आहेत. मी तर असे पण पाहिलेत लोक जे व्हीलचेअरवर येत होते आपल्याकडे, ते आज चालत येतात, स्वतः येतात. एकीला तर इथे नेकमधनं त्यांचा किडनीचा इश्यू होता, तर इथून पाईप घातलेला होता, तर त्या व्हीलचेअरवर आल्या 2 वेळा. तिसऱ्यांदा त्या हळूहळू धरून चालत आल्या. मग आता ह्या नवीन ॲड्रेसच्या धामवर त्या आल्या होत्या, एकदम नॉर्मल, पाईप वगैरे काही नाही, स्वतः चालत आल्या. त्या सांगत होत्या मला, दीदी मैं यहाँ से गई तो मैं बाबाजी को बोली मैं अपने पैरों पे खुद चल के आना चाहती हूँ, आप मेरा तबीयत ठीक कर दो. और मैं रोज हनुमान चालीसा पढ़ती हूँ. आज मैं खुद आई हूँ, मेरे साथ आए हैं लेकिन मैंने किसी का सपोर्ट नहीं लिया चलने के लिए. खूप व्यवस्थित नॉर्मल होत्या. एवढे सगळे आता हे किती दिवस झालं धाम सुरू करून? हे सप्टेंबरला सुरू झालं, म्हणजे 2024 मध्ये एक 8-9 महिने. फार अलीकडचं आहे. अलीकडचंच आहे. आणि एवढ्या कमी काळामध्ये तिथे एवढी गर्दी होते, भंडारे चालतात, बाबाजीची कृपा, तेच पाठवतात लोकांना. उपासना पद्धती काय आहे बाबाजींची? ते फक्त राम राम जप म्हणतात आणि हनुमान चालीसा, त्या पलीकडे काहीच नाही. आरती वगैरे काही होते? आरती हो, हनुमानजीची आरती असते, हनुमान चालीसा असतं आणि रामरामची धून आम्ही टेपवर, ह्याच्यावर स्पीकरवर कंटिन्यू लावून ठेवतो. आणि अल्टिमेट हे जय श्रीरामच जय श्रीरामच आहे, बाकी म्हणजे बाबाजी हनुमानजीची भक्ती करायला सांगतात, हनुमानजी श्रीरामाची भक्ती करायला सांगतात. सो म्हणजे राम हेच आहे. अल्टिमेट तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर राम हेच आहे, बाकी काहीच नाही. अल्टिमेट एम काय आहे तुमचं हे सगळं? म्हणजे धाम सुरू करण्यामागे काय? म्हणजे ते तर झाले, तिथून आदेश आला म्हणून सुरू केलात, परंतु आपण आपल्या मनामध्ये एक पर्पज असतो की आपण धाम सुरू करतो. मी हा पॉडकास्ट सुरू केला, मला हाच पर्पज आहे की माझ्या मंचावरती अशी लोक नवनवीन यावीत आणि त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करावेत आणि त्या माध्यमातून प्रेक्षकांचं वगैरे काहीतरी त्यांना व्हॅल्यू मिळावी. तसंच तुमचं ते धाम सुरू करण्यामागे किंवा आत्ता तुम्ही ते रन करत असताना बाबाजींच्याच माध्यमातून, परंतु एक पर्पज काय आहे लाईफचं किंवा ते धाम सुरू करण्याचं किंवा चालवण्याचं? एक तर पर्पज हा आहे की माणसाला ना हे कळलं पाहिजे की आपला लाईफ पर्पज काय आहे. बऱ्याच वेळेला आपले जेव्हा फेलियर्स येतात तर आपल्याला ते ओळखायला पाहिजे की हे आपल्यासाठी नाही आहे. तर ते जाणून घेणं पाहिजे की आपल्याला नक्की करायचं काय. तर खूप मॉडॅलिटीज आहेत, आली आपण चेक करू शकतो. ते मला करण्याचा हा हेतू असा आहे की बरीच लोक ना खूप अशी भरकटलेली आहेत इकडे तिकडे, अंधश्रद्धा, खूप काही काही करतात, त्याचे रिझल्ट्स त्यांना हवे तसे मिळत नाही. आपण बाबाजी आपल्याला हे सांगतात की ही सरळ भक्तीच आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही फार काही नाही आहे, फक्त गरजू व्यक्तींची मदत करा. तर मला ह्या धाम मार्फत ह्युमॅनिटी सर्व्ह करायचं आहे. ह्युमॅनिटीला मराठीत आपण काय म्हणणार? माणुसकी जपायची. गरजू म्हणजे गरीब आणि असे भिकारी असं नाही म्हणत आहे. आज माझ्याकडे पैसा वगैरे खूप असेल पण मला मेंटल शांती नाहीये, बरोबर ना. आता माझ्याकडे पैसा आहे, भरपूर आहे, माझ्याजवळ ड्रायफ्रुट्स आहेत खायला, पण मला दातच नाहीयेत, तर मी काय करणार? बरोबर. तर अशी काही लोक आहेत, त्यांना मला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे जिथे ते येतील आणि बाबाजींनाच ते इंटरॅक्ट करतील बाबांजीशी आणि ते त्यांना गाईड करतील. त्यांच्या आशीर्वादाने हे सगळे कामं एकदम सुरळीतपणे आणि व्यवस्थित होतात. हे मी अनुभव स्वतः घेतलाय आणि लोकांचाही अनुभव तोच सांगतो. बरोबर. तर इथे तिथे म्हणजे भटकण्यापेक्षा तुम्ही शांतपणे या आणि बाबाजींशी बोला, विदाउट एक्सपेक्टेशन. एंड रिझल्ट काय येईल ते तुम्ही नका सांगू. विदाउट मीडिएटर.
विदाउट मीडिएटर. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतः बोला. तुम्ही स्वतः बोला. आता किती वेळा लोक येतात आणि माझे पाया पडतात. मी सांगते, हे माझे पाया नका पडू, तुम्ही बाबाजींचे पाया पडा. तेच तुम्हाला प्रॉब्लेम मधनं काढणार आहेत. आणि येतात, आल्यानंतर महिना 2 महिना, काही जण असे 5-6 महिन्यानंतर आले आणि सांगतात की दीदी वो काम हमारा हो गया. ताई माझं ते काम झालं. ते नाही का माझ्या मुलीला मला अब्रॉडला पाठवायचं होतं, ती आता गेली, आता नेदरलँड्सला आहे, कोण म्हणतं की ती लंडनला आहे. खूप छान वाटतं ऐकायला हे सगळं. आणि मला म्हणजे असं म्हणतो ना की आता ह्याच्यामध्ये एंड रिझल्ट काय आहे. आता तुम्ही जर का बिझनेसमध्ये असाल तर तुमचं ॲन्युअल रिटर्न्स तुम्हाला कळेल की आता एवढा टर्नओव्हर झाला, हे झाला. माझ्यासाठी लोक जेव्हा त्यांची कामं पूर्ण झाल्यावर ते खुश होऊन येतात ना, हे माझ्यासाठी मला खूप छान वाटतं. म्हणजे मला हनुमान चालीसा वाचन हे बाबांनी दिलेली एक उपासना पद्धती आहे. हनुमान चालीसाविषयी काय सांगाल? प्रत्येक त्यातली ओळ म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक प्रकारचा आशीर्वादच आहे. आता आपण म्हणतो ना की सगळेजण देव 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 करतात, इथे जा तिथे जा, इथे ओटीवर हे नारळ फोड हे करा. हनुमान चालीसामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, और देवता चित्त न धरई, हनुमत सेई सर्व सुख करे. म्हणून सांगते, सरेंडर करा आणि नियमितपणे वाचा आणि त्यांना वाचाल तर वाचाल. काही लोक ऐका म्हणून पण सजेस्ट करतात, परंतु त्या हनुमान चालीसेमध्येच लिहिलेलं आहे, जो यह पढे हनु. असं लिहिलंय का, जो यह सुने हनुमान चालीसा? नाही ना, पढणं आहे. येस, ते फार महत्वाचं आहे. आणि हनुमान चालीसेच्या म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं, ते वाचल्याच्या नंतर जे एनर्जीचा फ्लो आपल्यामध्ये येतो ना, तो फार डिफरंट असतो. आजकालच्या कलियुगमध्ये तुम्ही जर का हनुमान चालीसा वाचाल तर वाचाल, नाहीतर मग कुठेतरी फ्लो होऊन जाल, भरकटून जाल. अजून काही असे एक्सपिरियन्सेस आहेत? कारण एक्सपिरियन्सेस मधून काय होतं की मी रिलेट करतो, की म्हणजे मी एक सामान्य प्रेक्षक किंवा सामान्य व्यक्ती म्हटलं की मला असा एक्सपिरियन्स बाबांचा मला आल्याच्या नंतर माझ्यामधल्या होप्स जाग्या होतात. एक्सपिरियन्स म्हणजे आपण कुठे अंधश्रद्धा पसरवत नाहीये, परंतु कुणाला तरी म्हणजे एखादा व्यक्ती फसला होता, तो बाबाजींकडे गेला, तो त्याच्यातून निघाला, हा माझ्यासाठी रोडमॅप असतो. ही गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही, परंतु माझ्यामध्ये ती होप जागी होते. म्हणून मला असं विचारायला आवडेल की अजून काही एक्सपिरियन्सेस आहेत तुमच्या धाम मधले, तुमचे स्वतःचे किंवा तुमच्या भक्तांचे, तिथे येणाऱ्या भक्तांचे, की ज्याच्यामुळे त्यांची लाईफ चेंज झाली किंवा असं वेगळं काहीतरी? हो, आता एक आहेत व्यक्ती तिथे धाममध्ये, 1-2दाच आले असतील आणि एक दिवशी आले आणि आरतीची वेळ होती, तर ते बाहेरच थांबले होते. तर मी त्यांना विचारलं, काय झालं? तर ते म्हणाले, मॅम माझं ना सगळे मेडिकल इश्यूज आहेत, सगळे रिपोर्ट्स करायला दिले होते आम्ही, पण काही कळतच नाही नक्की काय मला प्रॉब्लेम, मला काही बरं वाटत नाहीये. तर डॉक्टरनी मला कॅन्सरचं टेस्ट सजेस्ट केलं होतं. तर त्याचा रिपोर्ट येणार आहे. बायोप्सी टाटाला वगैरे पाठवली असं? ओके. त्याचा रिपोर्ट येणार आहे. तर मी म्हटलं, तर त्याला काय झालं, चला तुम्ही आतमध्ये आरती करूया आपण. तर ते म्हणाले, नाही मी इथेच उभा राहतो, मला तो रिपोर्ट कधी आला तर मला डॉक्टरशी फोन पण येईल आणि मेसेज येणार आहे, असं मी थांबतोय ते. म्हटलं ठीक आहे. म्हटलं बाबांना सांगा रिपोर्ट चांगला येईल. आणि थोड्या वेळाने आरती झाली, बघते तर ते जागेवरच असे उभे राहून अगदी म्हणजे रडायलाच लागले ते. मग मी विचारलं, काय झालं? तर ते म्हणाले, मॅम रिपोर्ट निगेटिव्ह आला. म्हटलं वा, किती छान. तर ते म्हणाले, मी टेस्टच्या आधी पण मी इकडे आलेलो बाबांना सांगायला की मी टेस्ट करायला जातोय आता, आणि आता रिपोर्ट पण इथेच आलाय मेसेजवर, मला डॉक्टरांचा कॉल येईल, पण मला असं वाटलं तुम्हाला आधी सांगतो, माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. म्हटलं बाबांनाच नमस्कार करा आणि त्यांनाच थँक्यू म्हणा की असं झालंय ते. ग्रेट. अजून एक एक्सपिरियन्स माझा मला सांगायचा, आता रिसेंटच आहे तो. त्याला तर विटनेस म्हणजे बऱ्याच लोकांनी, आता 4-5 लोकांनी विटनेस केलंय ते. काय झालं, 5 जुलैला आपलं नवीन ठिकाणी धाम शिफ्ट झालं, तर तिथे आरतीची वेळ होती, संध्याकाळ 7 वाजता आरती करायची होती. तर मी म्हटलं, आता नवीन ठिकाण आहे आणि आमचा जो एक व्हॉट्सॲप कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये आम्ही मेसेज टाकला होता की 7 वाजता आरती होणार आहे. तर मला वाटलं ठाण्यातली जवळपास लोक जे थांबले होते शिफ्टिंगचा ॲड्रेस, नवीन ॲड्रेस माहिती करण्यासाठी, तर ते येतील म्हणून मी तो मेसेज टाकला की आरती होणार आहे, या ॲड्रेसवर या, असं. तर त्याच्या आधी मी 6:45ला जाऊन त्या मेन गेटच्या सिक्युरिटीला सांगून आली की भैया कोई आएगा तो आप जरा डायवर्ट करना, मतलब यहाँ पे अभी बाबाजी का धाम है, आप डाइवर्ट करना, लोग यहाँ पे आ जाएंगे, कि नया है, लोगों को पता नहीं है. तो बोला, हाँ आप चिंता मत करो, मैं बता दूंगा.
आरतीच्या वेळेला 3-4 लोकच होती. आम्ही होतो असं. आम्ही आरती केली. तर मला ते वाटलं, की अरे लोकांना ॲड्रेस सापडला नाही का? आले नाही असं. मग आरती करून मी बाहेर येऊन बसली. बाहेर येऊन बसल्यानंतर एक 12-15 लोकं अशी एकदमच आली. तर मी म्हटलं, "काय अचानक कुठून आली ही सगळी लोकं?" आली. मग हां, मला कळलं, मेसेज वाचला, उशीर झाला, ट्रॅफिक लागला म्हणून उशीर झाला वगैरे असं. दर्शन घेऊन दर्शन घ्यायला आतमध्ये गेली. जेव्हा बाहेर आले ना, तर मी त्यांना विचारलं, की "तुम्हाला हे लोकेट करायला ईझी होतं का ॲड्रेस?" तर ते म्हणाले, "हां, आम्ही इथे उतरलो आणि एक म्हातारा माणूस उभा होता. तो म्हणाला, 'इधर से जाओ, इधर से जाओ.' तर मी म्हटलं, "म्हातारा माणूस?" म्हटलं, "म्हातारा नाही, तो तर यंग मुलगा आहे." म्हटलं, "नाही, म्हातारा माणूस आहे." तर त्यातली एक भक्त माझ्याबरोबर कॅंचीधामला आली होती. तर मी तिला विचारलं, रेणुका तिचं नाव. म्हटलं, "रेणुका कोण होतं?" ती म्हणाली, "हो, मला ना खूप आनंद झाला कळल्यावर आता आरती होणार." मी घाईघाईत आली. पण आत्ता जेव्हा आठवते ना, तर मला असं वाटतं ते बाबाजीसारखे दिसत होते. ते म्हातारे तिथे उभे होते आणि ते सगळ्यांना सांगत होते, "इधर से जाओ, इधर से जाओ." आणि मग म्हटलं, "कुठे, कुठे?" ती म्हणते, "तिथे त्या कोपऱ्यावर उभे होते." तर मी जाईपर्यंत मग नव्हते. असं झालं. म्हणजे ते दाखवतात टाइम त्यांचा बाउंड. प्रेझेन्स आणि सगळीकडे. आणि किती वेळा तर असे रिलेव्हंट काल पण एक लेडी आली होती धाममध्ये. त्या न्यूट्रिशनिस्ट आहेत. तर त्या म्हणतात, "मी बेड रेस्टवर होती आणि मला कुठे मूव्हमेंट नव्हती. मला यायचं होतं तुमच्याकडे, पण यायला मिळालं नाही." अचानक मला ना Instagramवर एक पोस्ट आला, की "सिर्फ स्क्रीनशॉट लेती रहेगी या मुझे मिलने भी आएगी?" तर ती मला दाखवत होती. ती म्हणते, "पण हे अल्गोरिदम आहे सगळं म्हणतं, पण हे पोस्टर्स बनवतं कोण? कसं येतं? मग ते आणि किती रिलेट करते रिलेट असं. कसं करतं?" आणि बऱ्याच लोकांचा हाच अनुभव आहे, की ते रिलेटेबलच असतात. असेच रँडमली काही नसतं. आणि बाबा नेहमी म्हणतात, "राम राम जप कर. आज तूने राम राम नहीं लिखा, चल राम राम लिख दे." असं. ते रिमाइंडर पण देतात. असं आहे. ग्रेट. खूप भारी. हे सगळे एक्सपिरियन्सेस ऐकून मी स्वतः म्हणजे हर्षविभोर झालोय, की भेटलं पाहिजे बाबाजींना एकदा, नक्की या. बाबाजींकडे आलं पाहिजे. मी नक्कीच येणार आहे. परंतु प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो, की काय होतं, की काही गोष्टी फक्त विश्वास ठेवण्याच्या असतात. त्याच्यात मी सांगून किंवा मॅमने सांगून सुद्धा होणार नाही. यू शुड एक्सपिरियन्स इट असंच थोडक्यात म्हणावं लागेल, की तुम्हाला तो अनुभव घेतल्याशिवाय कळूच शकत नाही. हे अल्टिमेट सत्य आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचा जो काही पॉडकास्ट झाला त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणून आली, की एक सुपर नॅचरल पॉवर किंवा ज्याला आपण स्पिरिच्युअल ताकद म्हणतो ना, ते आपल्या अवतीभोवती आहे. परंतु तुम्ही तेवढं संवेदनशील असणं फार गरजेचं असतं ती पॉवर एक्सपिरियन्स करण्यासाठी. आणि तुम्ही तेवढे संवेदनशील झाले तरच ती पॉवर तुम्हाला फील होऊ शकते. काही जणांना या गोष्टी भंपक वाटतील, काही जणांना अंधश्रद्धा वाटतील. तो त्यांच्या वाटण्याचा प्रश्न आहे. बरोबर. शेवटी प्रत्येकाची आस्था ही वेगवेगळी असते आणि जो आस्थेवाईक असतो त्याच्याच वाट्याला आस्था येते, असं इथे सांगायला आवडेल. ताईला आपण भेटलो. मला स्वतःला पर्सनली खूप जास्त आनंद झाला आणि इथे जी एनर्जी मी फील करतोय तुम्हाला पॉडकास्टमध्ये सुद्धा दिसेलच, ती पॉझिटिव्ह एनर्जी. सर्वात महत्त्वाचं की बऱ्याच जणांना निमकरोली बाबाविषयी माहीत नसतं, जे आज माहीत पडलं असेल. हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर खूप लोकं Google, YouTube सर्च करणार आहेत, त्यांच्याविषयी जाणून घेणार आहेत. मला खात्री आहे प्रत्येकाला कैचीधामला जावंसं वाटेल. कोणी जाऊ शकत असतील तर अगदी उत्तम आहे, परंतु जे जाऊ शकत नसतील, ताईंनी आपल्यासाठी, महाराष्ट्रीयन लोकांसाठी इथे तो धाम सुरू केलेला आहे. म्हणजे खुद्द निमकरोली बाबा चालून मला महाराष्ट्रात यायचं आहे, महाराष्ट्रातल्या भक्तांसाठी असं म्हणून कदाचित इथं आलेत असं मला वाटतं. प्रत्येकाने त्याचं काय म्हटलं पाहिजे, की तो आनंद म्हणू शकतो किंवा ती संधी जी चालून आली आहे, त्या संधीचा उपभोग घेतला पाहिजे. धामचा ॲड्रेस असेल किंवा ताईंशी रिलेटेड जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहोत. तुम्हाला त्यांना कनेक्ट व्हायचं असेल, या सत्कार्यामध्ये भाग घ्यायचा असेल तरी तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. परंतु अगदी आवर्जून सांगेल, की एकदा प्रत्येकाने धामला भेट दिली पाहिजे. कैची धामला दिली पाहिजे आणि ठाण्याच्या धामला सुद्धा दिली पाहिजे. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. ओके. म्हणजे तुमच्या मार्फत आम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतोय. हे खरं तर बाबांनीच घडवून आणलंय. नाहीतर आपलं काही ओळख नाही. येस. इंटरनेट थ्रूच हे आम्ही डेस्टिनीच आहे. झालं. बाबांनीच ठरवलेलं आहे. हो. तुम्ही इथे येणं, आपली येणं. भेट होणं आणि हे खूप छान असा संवाद हं, होणं हं. आणि त्यामार्फत काही लोकांचं कल्याण झालं तर बाबाजींनी केलं असं म्हणूयात तेच आपण आणि राम म्हणतो. राम जपूयात. राम राम जपूया अजून काय. ओके.
थँक्यू सो मच. थँक्यू. जय श्रीराम. खूप जय बाबाजी. खूप